नमस्कार, मी ज्योती काटवे. ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत +10 चा फॉर्म्युला, जो पॉझिटिव्ह कंपोनंट बिग फ्रेंड्स मधला अबॅकस लेवल 2 मधला शेवटचा फॉर्म्युला आहे पॉझिटिव्ह कंपोनंट्सचा. ओके, यामध्ये आपल्याला जे पण आतापर्यंत मी सर्व फॉर्म्युले शिकवलेले आहेत त्या पूर्ण फॉर्म्युलाची पुन्हा मी रिव्हिजन करवणार आहे शेवटच्या क्वेश्चन मध्ये. जो लास्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये सर्व फॉर्म्युला मी पुन्हा ऍड केलेले आहेत. त्या क्वेश्चनच्या थ्रू तुम्हाला कोणता फॉर्म्युला कसा यूज करायचा हे पूर्णपणे पुन्हा समजून येईल. ओके, तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही घरी बसून अबॅकस शिकू शकाल. चला तर मग पाहूया +10 अबॅकस टूलवर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात ज्यावेळेस आपल्याकडे बीट्स अवेलेबल नसतील तेव्हा. ओके, आता पहा फर्स्ट क्वेश्चन जो आहे, आधी मी एक्सप्लेन करते फॉर्म्युला. +1 जो आहे, +1 साठी आपला फॉर्म्युला आहे +1 = +10 - 9, जे आधी अबॅकस लेवल 1 मध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे. तसाच सेम फॉर्म्युला असतो इथे, फक्त युनिटच्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे टेन्स. टेन्स मध्ये +10 = +100 - 90. +10 चा फॉर्म्युला आहे +100 - 90. ओके, क्वेश्चनच्या थ्रू आपण पाहूया की हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं. फर्स्ट काय दिले, फर्स्ट क्वेश्चन आहे 90 +90, तर आपण हे +90 करणार. नेक्स्ट इज +10. आता पहा मी क्वेश्चनच अशा पद्धतीने घेते जेणेकरून तो फॉर्म्युला पूर्णपणे रिकव्हर होईल क्वेश्चनच्या थ्रू. तर इथे फर्स्ट सेकंड आहे +10 करायचे, तर +10 चा फॉर्म्युला आहे +100 - 90. ओके, नेक्स्ट इज +20, तर हे +20, पुन्हा +20 आहे तर +20 +9. आता पहा +9 करायचे, तर हे +9 +1. आता +1 करण्यासाठी आपल्याकडे इथे बिग फ्रेंड्स आपण यूज करू शकत नाही, तर आपल्याला आधी बीट्स क्रिएट करावे लागतील. तर +1 साठी आपण काय करणार, +50 - 40 करणार. याचा अर्थ काय होतो, +1 च्या ठिकाणी आपण इथे ऍड किती केले, +10 ऍड केले. आता +9 मायनस करायचे, जेणेकरून इथे बरोबर +1 ऍड होते. ओके, काय केलं नक्की समजलं असेल. +50 - 40 - 9 = +1. ओके, नेक्स्ट आहे +2, तर हे +2, पुन्हा +2, तर +2. आपला आन्सर येतं 154. 154. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 10, तर फर्स्ट हे 10 +80, तर हे +80 +10. +10 चा फॉर्म्युला आहे +100 - 90. नेक्स्ट इज +30, तर हे +30 +1. +1 साठी आता युनिट रॉड यूज करणार, तर +1 +8, तर हे +8 +1, पुन्हा +1 आहे तर +10 - 9 हा यूज होईल फॉर्म्युला. +1 = +10 - 9. नेक्स्ट इज +3, देन दिस इज +3. आपला आन्सर येतं 143. 143. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 70 +20 +10 +20. फर्स्ट साठी जे टेन्स आहेत ते आपण घेऊया. तर इथं फर्स्ट येतील 70 +20, देन दिस इज +20 +10. +10 चा फॉर्म्युला आहे +100 - 90. नेक्स्ट इज +20, देन हे +20 +7, तर हे +7 +2 +1 चा फॉर्म्युला आहे +10 - 9. नेक्स्ट इज +2, पुन्हा +2 आहे तर इथं +2. आपला आन्सर येतं 132. 132. ओके, नेक्स्ट आहे 30, हे +30 +50, देन +50 +10, हे +10. आता पुन्हा +10 करायचे पण बीट्स नाहीये, तर आजचा फॉर्म्युला तर +10 = +100 - 90. ओके, नेक्स्ट इज +3, तर हे +3 +5 +5 +1 +1, पुन्हा +1, तर इथं +10 - 9. ओके, म्हणजे आपला आन्सर येतं 110. 110. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 20. आता पहा या क्वेश्चन मध्ये आधीचे सर्व फॉर्म्युलाज मी रिकव्हर केलेले आहेत, तर हा क्वेश्चन पूर्णपणे नीट पहा. तर इथे काय येणार, फर्स्ट 20 आहे तर हे 20.
आता प्लस 80चा आधी मी फॉर्म्युला शिकवलेला आहे. आता इथं बीट्स नाहीये, इथं फक्त 70 आपल्याला प्लस 80 करायचे. तर आपण काय करणार, प्लस 100 मायनस 20. ओके, नेक्स्ट दिलेले प्लस 90. तर ऑलरेडी हे प्लस 90 आपल्याकडे बीट्स आहे, डायरेक्टली आपण ऍड करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे प्लस 60. प्लस 60चा फॉर्म्युला आहे प्लस 100 मायनस 40. प्लस 100 मायनस 40 हे झाले प्लस 60. आता करायचे प्लस 50. प्लस 50 साठी ऑलरेडी 50 इथं आलेले आहेत, ऑलरेडी आन्सर बीटला टच आहे. तर प्लस 50चा फॉर्म्युला आहे प्लस 100 मायनस 50. ओके, नेक्स्ट आहे प्लस 70. प्लस 70चा फॉर्म्युला आहे. आता इथं बघा प्लस 70 साठी फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये. ओके, कारण बीट्स आहेत. तर प्लस 70 आपण डायरेक्टली करू शकतो, प्लस 70. नेक्स्ट इज प्लस 30. प्लस 30 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल प्लस 100 मायनस 70. ओके, नेक्स्ट आहे प्लस 10. तर हे प्लस 10 म्हणजे आपला आन्सर येतं 410. 410. नक्की तुम्हाला हे पूर्णपणे समजलं असेल. या एका क्वेश्चन मध्ये मी आधीचे सुद्धा फॉर्म्युला पूर्णपणे रिकव्हर केलेले आहेत. अशा पद्धतीने आपण अबॅकस टूलवर कोणतेही टेन्सचे जे पण नंबर्स असतील, 10 डिजिट मधले नंबर्स असतील, ते आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. युनिट्स असो, टेन्स असो, अबॅकस लेवल 2 मध्ये जे पण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतं रिलेटेड टू युनिट्स, टेन्स अँड हंड्रेड्स, एकक, दशक आणि शतक यातले जे पण क्वेश्चन्स असतात ते आपण कॅल्क्युलेशन इझिली करू शकतो. हे आपल्याला अबॅकस लेवल 2 मध्ये शिकवलं जातं. आता अबॅकस लेवल 2 मधला पॉझिटिव्ह कंपोनंट्सचा हा शेवटचा फॉर्म्युला होता आजचा. उद्यापासून आपण पाहणार आहोत निगेटिव्ह कंपोनंट्सचे फॉर्म्युले. आजचा हा फॉर्म्युला नक्की तुम्हाला समजला असेल. घरी सुद्धा नक्की तुम्ही प्रॅक्टिस करत असाल. पहा, फक्त व्हिडिओ पाहून काहीच होणार नाहीये, तुम्ही प्रॅक्टिस करणंही तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुम्ही व्हिडिओ पाहताय. ओके, प्रॅक्टिस नक्की करत राहा. घरी सराव केल्यानेच तुम्ही परफेक्ट होऊ शकता. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो डू प्रॅक्टिस अँड बी परफेक्ट. ओके, नक्की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा तुम्ही पाहता पण सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. ओके, त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आजचा हा फॉर्म्युला तुम्हाला पूर्णपणे समजला असेल, तर प्लीज लाईक आणि शेअर ही करा व्हिडिओ. त्याचबरोबर एक चांगली कमेंटही करा. काही डाऊट्स असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या थ्रू विचारू शकता किंवा व्हिडिओ बद्दल काही कमेंट्स करायचे असतील तर नक्की करा. ओके, उद्या भेटूया आपण पॉझिटिव्ह कंपोनंट आपले कंप्लीट झालेले नेगेटिव्ह कंपोनंट्स घेऊन. ओके, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.